जय भीम जय शिवराय। मी शाहीर शीतलसाठी। नवयान महाजलशाची संपूर्ण टीम उद्या येते सातारा येथे गांधी मैदानात होय प्रबोधनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी। शिवाजी चौक वया आंबेडकर मार्ग अर्थात भीम फेस्टिवल अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करूया। 14 मे सायंकाळी ठीक 6 वाजता आम्ही येतोय। मोठ्या संख्येने सातारकरांनी या कार्यक्रमाला यावं अशी विनंती करते। मित्रांनो, सर्वांना जय भीम, दोस्ती जिंदाबाद। छत्रपती शिवाजी चौक व्हाया आंबेडकर मार्ग अर्थात भीम फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साताऱ्यामध्ये साजरा केला जातो आहे। उद्या दिनांक 14 मे रोजी मराठ्यांच्या राजधानीत गांधी मैदान येथे नव्यान महाजलशाच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यासाठी मी शाहीर सचिन माळी आणि आमची संपूर्ण नव्यान महाजलशाची टीम येथे आहे। मोठ्या संख्येने तुम्ही या। हा मनोरंजनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूया। पुन्हा एकदा जय भीम जय संविधान। पुढे पाहणी करता असं दाखवा। इथं 12 फुटाचा बॅनर बसला तर इकडे किती वाढवलंय हे भावड्या? इकडे किती फूट वाढवलंय? इकडे किती फूट झालंय? हा 16 फूट झालंय का? याच्यावर मॅच होईल ना? बरं, आता तुम्ही जे काय फळ्या बिळ्या टाकणार असता किंवा मॅच टाकणार आहे ते फक्त आता रात्रीचं टाकू नका। काय म्हणतोय मी, माझा अंदाज आहे की आता जर समजा रात्रभर पाऊस पडून गेला तर उद्या आपल्याला चांगलं वातावरण भेटेल असे आपण प्रयत्न करू। पण समजा जर वातावरण असंच राहिलं तर तुमचं नुकसान व्हायला नको मॅच टाकून आलं सर। तुमचं काय 1 रुपया बुडणार नाही किंवा तुमचं कुणाचं नुकसान करणार नाही। मात्र काय निसर्गाच्या समोर तुमचं माझं कुणाचं काय करणार नाही, बरोबर ना? त्यामुळे तयारी द्यावा। पण याच्यावरती भिजण्यासारखं काय असेल मॅट कापड आणि प्लायवूड फक्त हातवू नका, बाकी सगळं ओके करून घ्या। सप्रेम जय भीम जय भारत जय शिवराय। मी आता माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष आदरणीय विशालभाऊ कांबळे यांच्यासोबत ज्या तालुक्यामध्ये भीम फेस्टिवल होतोय त्या भीम फेस्टिवलचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, भीम फेस्टिवल ज्या शहरामध्ये होतं त्या शहराध्यक्षा रेखा सट्टे आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिकन यूट्यूब चॅनलचे पत्रकार आशुतोष वाघमोडे, आम्ही सगळेजण आपल्याला सातारकरांना आवाहन करतो की प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी 14 मे अद्वितीय छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजे आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला। गतवर्षी महिला शाहिरा सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा कार्यक्रम पहिल्याच वर्षी असल्याला राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांची उपस्थिती लाभली आणि याच मैदानावरती 16,000 पब्लिकाच्या साक्षीनं भीम फेस्टिवलचा हा मनोरंजनाचा नव्हे तर प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला। भीम फेस्टिवलचा आम्ही स्लोगन ठेवलेला आहे, शिवाजी चौक व्हाया आंबेडकर मार्ग। म्हणजे शिवाजी चौकात जर पोहोचायचं असेल तर आंबेडकर मार्गाने जावं लागणार आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांना गुरु मानलं, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु हे शिवाजी महाराज ठरतात। म्हणून आम्ही स्लोगन दिलेलं आहे, शिवाजी चौक व्हाया आंबेडकर मार्गाने औचित्य साधलेलं आहे की ज्या शिवपुत्राला कलम कसायांनी वेगवेगळे आरोप करून इतिहासामध्ये बदनाम केलं, जखमाने व्याकुळ करून टाकलं, ज्यांची प्रतिष्ठा आणि पद लयास मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या कलम कसायांच्या नाकावर टिचून खरा शंभूराजा हा चारित्र्यसंपन्न शंभूराजा मराठ्यांच्या राजधानीमध्ये मांडण्याचं आणि रुजवण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करते। खरं म्हटलं तर शिवरायांच्या 8 राण्या होत्या, 8 पत्नी होत्या शिवाजी महाराजांना। संभाजी महाराजांनी किमान 16 बायका करणं अपेक्षित होतं, 16 राण्या करणं अपेक्षित होतं। मात्र संभाजीराजे एक वचनीने 1 पत्नी राहिलेत। मात्र तरीही इतिहासानं थोरातांची कमळा असेल, मोहितेची मंजुळा असेल, अगदी दत्तोजी अण्णापंताची पोरगी असेल, वेगवेगळ्या महिलांच्या सोबत जोडून संभाजीराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे सगळे मुद्दे नव्हे,
हा सगळा इतिहास खोडून काढून खरा इतिहास मराठ्यांच्या राजधानीमध्ये सातारावासियांना आणि महाराष्ट्रवासियांना अवगत व्हावा म्हणून मुद्दामून 14 मे शंभूपुत्र शिवपुत्र शंभूराजे यांच्या जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याला हे दुसरं वर्ष आहे. मात्र विजाचा लग्न चालू आहे. आज अचानकच पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याला अंदाज वर्तवलेला आहे की पाऊस असाच राहील. तरी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आज 13 तारीख, अगदी रात्रभर जरी पाऊस पडून गेला तरी उद्या आपल्याला आभाळ निरभ्र भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करू. मात्र तरी सातारकरांना अवगत करतो की तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, राज्याध्यक्ष सुभाषजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझी असणारी सगळी तमाम टीम या टीमच्या सोबत उद्या भीम फेस्टिवल हा साजरा होईल. मग तो याच ठिकाणी होईल किंवा जर पावसाचं वातावरण असंच राहिलं तर एखाद्या वेगळ्या हॉलमध्ये ऐन वेळेला घ्यावं लागेल. मात्र 14 मेला हा भीम फेस्टिवल होईल. सातारकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि प्रबोधनाचं सोनं लुटण्यासाठी भरभरून हजारोंच्या संख्येने या गांधी मैदानावरती उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो. मी राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.